नमस्कार. मी गजानन काळे अज्ञात पैलूमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही गाढ झोपेत आहात. अचानक तुम्हाला स्वप्न पडतं की तुम्ही उंच कड्यावरून खाली पडत आहात आणि तुमची झोप उडते. किंवा तुम्हाला स्वप्नात तुमचे दिवंगत आजोबा दिसतात आणि ते तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला कधी असं झालंय का? एखादी नवीन गोष्ट घडताना तुम्हाला अचानक वाटतं की अरे हे मी आधी कुठेतरी पाहिलंय. हे केवळ तुमच्या मनाचे खेळ आहेत की तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या गोष्टीचे संकेत मिळत आहेत. आपण याला पितृदोष किंवा शुभ अशुभ म्हणतो, पण विज्ञान याला सबकॉन्शियस माइंडचा खेळ म्हणतं. आजच्या भागात आपण झोपेतील त्या रहस्यमयी जगाचे दरवाजे उघडणार आहोत. आपण पाहणार आहोत स्वप्न का पडतात, मृत व्यक्ती स्वप्नात येण्यामागे भावनिक कारण आहे की आध्यात्मिक, देजावू आणि भविष्यातील घटनाचे संकेत, आणि सर्वात महत्त्वाचं स्वप्नातून मिळालेले ते अकल्पनीय शोध. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी तुम्हाला मी स्वप्नाच्या त्या गुपिताबद्दल सांगणार आहे जे तुमच्या स्वतःच्या मनाच्या शक्तीशी संबंधित आहे. मित्रांनो, आपल्याला एक मी विनंती करू इच्छितो. अज्ञात पैलू ही चॅनल आम्ही नुकतीच चालू केली आहे. या चॅनलवर आम्ही आपल्यापर्यंत जी माहिती पोचवतो ती माहिती संदर्भ किंवा पुराव्याच्या आधारे आपल्यापर्यंत ते पोचवत असतो. यामुळे या चॅनलवरील माहिती आपल्याला कुठलीही माहिती फेक माहिती मिळणार नाही याची गॅरंटी मी देतो. पण मित्रांनो, या चॅनलसाठी आपलं सहकार्य लाभणं खूप मोलाचं आहे. यामुळे आपल्याला मी विनंती करू इच्छितो, आपण व्हिडिओ पाहत आहात, कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळं आमचं मनोबल नक्कीच वाढेल आणि अशीच माहिती आपल्यापर्यंत नेहमी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण माहितीसाठी विविध क्षेत्रातील संदर्भाचा आधार घेतलेला आहे. पहिलं आहे सिग्मंड फ्राइड, द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स. हे मानसशास्त्रातील सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे. दुसरं आहे प्राचीन भारतीय संहिता, स्वप्नदोष आणि स्वप्न विचारावरील ग्रंथ. तिसरं आहे न्यूरोसायन्स, आधुनिक मेंदू संशोधनावरील अहवाल, जगातील महान शास्त्रज्ञ त्यांच्या शोधाचे ऐतिहासिक पुरावे. मित्रांनो, आपल्या मनामध्ये प्रश्न पडत असेल की स्वप्न का पडतात, हे पाहणं गरजेचं आहे. आपण स्वप्न का पाहतो? आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर विश्रांती घेते, पण मेंदू कधीच विश्रांती घेत नाही. दिवसभर आपण जे पाहतो, ऐकतो किंवा विचार करतो त्या माहितीला मेंदू रात्रीच्या वेळी वर्गीकरण करतो. ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या लॉंग टर्म मेमरीमध्ये साठवून ठेवते आणि उरलेल्या गोष्टी स्वप्नाच्या स्वरूपात विसर्जित करतो. आपण जर काही गोष्टीबद्दल जास्त विचारग्रस्त असू तर मेंदू रात्रीच्या वेळी स्वप्नाच्या माध्यमातून त्या भावनावर प्रक्रिया करतो. मृत व्यक्ती आणि पूर्वज स्वप्नात काय येतं हे पण पाहणं गरजेचं आहे. हा सर्वात संवेदनशील आणि रहस्यमयी भाग आहे. मृत व्यक्ती स्वप्नात येणे हे जर मानसशास्त्रीय दृष्टीने जर पाहिलं तर आपण एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करत असू किंवा त्या व्यक्तीला गमावलेले दुःख मनावर खूप जास्त असेल तर मेंदू स्वप्नाच्या रूपात त्या व्यक्तीच्या आठवणी पुनर्जीवित करतो. हे एक प्रकारे मनाचं हिलिंग असतं. याला आध्यात्मिक पैलूतून पाहणं देखील गरजेचं आहे. अनेक संस्कृतीमध्ये अशी मान्यता आहे की मृत व्यक्तीचे आत्मे किंवा पूर्वज स्वप्नात येऊन आपल्याला काहीतरी संकेत देतात. आपण याला पितृदोष किंवा आशीर्वाद म्हणतो. विज्ञान याला मेंदूचा खेळ म्हणतं, तर श्रद्धा याला आध्यात्मिक संपर्क म्हणते. आपण या दोन्ही पैलूचा समतोल साधण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला कधी असं झालंय का की एखादी गोष्ट घडताना तुम्हाला अचानक वाटते की हे मी आधी कुठेतरी पाहिलंय? विज्ञान याला देजावू म्हणतं. याचा अर्थ आधी पाहिलेले मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागातील माहितीच्या प्रवासात काही सेकंदाचा फरक पडल्यामुळे आपल्याला वर्तमान काळ भूतकाळासारखं वाटतं. काही लोक म्हणतात की त्यांना स्वप्नात भविष्यात घडणाऱ्या गोष्टी आधीच दिसतात. विज्ञानाला हे मान्य नाही, पण मानवी मेंदूच्या त्या अज्ञात शक्तीबद्दल आपण अजूनही पूर्णपणे जाणून घेतले नाही. हे नाकारता येत नाही. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की जगातील अनेक महान शोधाची कल्पना शास्त्रज्ञाला स्वप्नात सुचली होती. त्यातील पहिला आहे बेजिंग रिंग. जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑगस्ट केकुले यांना ब्रेजिंग रिंगचा शोध स्वप्नात सुचला होता. स्वप्नात त्यांना एक साप स्वतःची शेपूट गिळताना दिसला, ज्यावरून त्यांना रिंगाची रचना समजली. दुसरा आहे आवर्त सारणी. रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलीव
यांना आवर्त सारणीची कल्पना स्वप्नात सुचली होती. स्वप्नात त्यांना सर्व मूलद्रव्ये एका विशिष्ट क्रमांकाने लावलेली दिसली. तिसरं आहे शिलाई मशीनची सुई. एल.आय.एस. हो यांना शिलाई मशीनचा सुईचा शोध स्वप्नातच सुचला होता. मित्रांनो, स्वप्ने हे केवळ मनाचे खेळ नाही, तर ते तुमच्या स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडची म्हणजे सुप्त मनाची शक्ती आणि सृजनशीलता दर्शवणारे एक अज्ञात विश्व आहे. तुमचं मन जेवढं शांत आणि सकारात्मक असेल, तेवढी तुमची स्वप्ने अधिक क्रिएटिव्ह आणि माहितीपूर्ण असतील. तुम्हाला काय वाटतं? तुमचं एखादं स्वप्न खरं ठरलंय का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. अज्ञात पैलूच्या या शोध मोहिमेत माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी गजानन काळे तुमची रजा घेतोय. पाहत रहा अज्ञात पैलू. धन्यवाद.